तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आपण डेटा ॲनालाइज करतोय 24 तारखेच्या मार्केटसाठी आणि काय झाले 23 तारखेच्या मार्केटमध्ये हे आपल्याला ॲनालाइज करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल ज्या FIच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या ऑलमोस्ट 40,000 वाढलेल्या आहेत. तर इथे रिटेल क्लायंट जो आहे तो 48,000 ने आता निगेटिव्ह आहे. जे ऑलमोस्ट 1,77,000च्या ज्या पोझिशन्स होत्या त्या आता 48,000च्या मायनस पोझिशन्स आल्या. तर मित्रांनो ज्या आधीच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या कमी केल्यात का असा त्याचा अर्थ आहे का? तर मित्रांनो नक्कीच नाही. फ्युचर जे शॉर्ट होते ते थोडेसे कमी केलेले आहेत त्यांनी आणि बाकी जे आहेत ना त्या कॉलमध्ये लॉंग झालेले ॲडिशनल लॉंग झालेत आणि पुटमध्ये पण कॉल शॉर्ट्समध्ये आहेत ते 17%चे शॉर्ट्स आहेत. तर नेट टू नेट पुट शॉर्ट पण झालेले आहेत बऱ्यापैकी. त्याच्यात नेट जो इफेक्ट आहे ना तो -48,000चा आहे. आणि दुसरी गोष्ट FIची जर गोष्ट करू आपण तर -40,000च्या ज्या पोझिशन आहे त्या पण सेम पद्धतीने आहेत. त्या थोड्याशा कॉन्झर्वेटिव्ह होताना दिसत आहेत. जे फ्युचर लॉंग होते ते थोडेसे त्यांनी कमी केलेले आहेत. त्याच्याबद्दल त्यानंतरून जे पुट लॉंग होते ते थोडेसे वाढवलेले आहेत. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे पोझिशन्स आहेत त्या थोड्याशा निगेटिव्ह आहेत. तर ह्याला फार असं निगेटिव्ह ह्या अर्थाने घेता येणार नाही, कारण त्यांच्या ज्या पोझिशन असतात फ्युचरमध्ये लॉंग टर्मचे कॅरी फ्युचर्स असतात आणि त्या रोल ऑन करत असतात. तर ओव्हरऑल जे सेंटिमेंट आहे त्यांच्या साईडने थोडेसे न्यूट्रल टू निगेटिव्ह बघायला मिळतात. पण त्याचबरोबर तुम्ही प्रोचं गोष्ट कराल ना तो प्रो ॲग्रेसिव्हली लॉंग आहे. कॉल साईडला एकदम 11,33,000चे कॉल लॉंग आहेत आणि पुट साईड कॉलचे शॉर्ट्स आहेत ते 8,65,000चे. तर आज पुटमध्ये कॉल शॉर्टमध्ये बऱ्यापैकी त्यांनी काम केलेलं आहे आणि जे पुट शॉर्ट्स होते ते त्यांनी बऱ्यापैकी 6%ने ते वाइंड अप केलेले आहेत. तर फार पुटमध्ये काम नाही झालेलं आहे या ठिकाणी. कॉल शॉर्ट्स त्यांनी केलेले आहेत कधी आजच्या दिवसामध्ये. ते थोडीशी एक निगेटिव्ह टू साईडवेज कन्सेप्ट आहे. कॉल शॉर्ट करणं म्हणजे थोडंसं निगेटिव्ह त्या ठिकाणी बायस आहे. ठीक आहे, जरी हे तुम्हाला नेट टू नेट पॉझिटिव्ह वाटत असलं तरी ते ॲग्रेसिव्ह पॉझिटिव्ह असं नाही म्हणता येत, कारण हे जे कॉल जे लॉंग्स आहेत ते आता कुठल्या लेवलवर आहेत ते काय आणि त्याचा काय सिग्निफिकन्स आहे हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे. तर नेट टू नेट बघितलं तर 1,79,000च्या लॉंग पोझिशन अजून पण त्यांच्याकडे आहेत. ते ओव्हरऑल ग्लोबल सेंटिमेंट जे आहेत ते निगेटिव्ह आहेत कारण युद्धजन्य परिस्थिती आहे. पण तरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आजचं जे ॲनालिसिस तुम्ही पाहिलं असेल, आज आपण बाय कॉल दिला होता. आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे केलेलं आहे. तर मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की ऑप्शन किंवा हे जे मार्केट आहे ना हे यांचा वीकली खेळ आहे. एका आठवड्याचं गणित काय असू शकतं ना त्याबद्दल ह्या गोष्टीचं प्लॅनिंग ते करत असतात. आता 20 तारखेचं जे मार्केट आहे ना तुम्ही बघितलं असेल साधारण 24,800च्या लेवल पासून ते वरती 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 जात राहिलं. दुपारच्या वेळात एक थोडासा डीप आला होता. हा पण मी तुम्हाला सांगितलं होता की हा परत बाय होणार आहे, कारण जो इंट्राडेचा डेटा आहे ना तो आपल्याला बाईंग सजेस्ट करत होता आणि तो मार्केट शेवटी जे क्लोज झालं ते साधारण 25,000 76 वगैरेच्या आसपास हे क्लोज झालं. पण आज मार्केट ओपन होताना आहे ना बऱ्यापैकी निगेटिव्ह झालं आणि निगेटिव्ह होऊन पण ऑलमोस्ट 284 पॉईंट पर्यंत खाली गेलं होतं. आणि ही एक जी लेवल आहे इथून कालची जी लेवल होती जिथून लॉंग केले होते, सुरुवात त्यांनी जिथून केली होती म्हणजे तो 20 तारखेचा जो लो होता त्या लो पासून डॉट टू डॉट त्यांनी मार्केटवरती रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला. तर आपण ह्या लेवलला आपण एक शॉर्ट पोझिशन घेतली होती, लॉंग पोझिशन घेतली होती, पण ती 80 पुट शॉर्ट केला होता. तर ह्याचा काय सिग्निफिकन्स होता आणि आपल्याला काय करायचं होतं, तर लॉंग टर्म साठी जे हेजिंगचं मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवतोय ना त्यासाठीचा हा पुट शॉर्ट केला होता. म्हणजे पहिल्यांदा जे 90 पॉईंटचा जो प्रीमियम होता 24,700चा जो पुट होता 24,700चा पुट होता तो 89 रुपयाला चालू होता, कारण मार्केट खाली आहे, सेंटिमेंट डाऊन आहे आणि विक्स थोडासा हाय होता त्या वेळेला. तर कॉल जो होता तो आपण या ठिकाणी पुट जो आहे तो शॉर्ट केला होता आणि तो 89 पासून मार्केट इथं जरी क्लोज झालं तर त्याचा जो लो होता तो 42 होता आणि मार्केट इथून ऑलमोस्ट 25,051 पासून पुन्हा 24,970 पर्यंत खाली आलं. म्हणजे क्लोजिंग जी ती क्लोजिंग जरी त्या लेवलला आली असेल ना मित्रांनो
तरी पण आपला जो पुट जो शॉर्ट केला होता तो 49 रुपयावर आता ट्रेड करतोय आणि हार्डली अजून 2 दिवस राहिलेत आणि ऑलमोस्ट 300 पॉईंटचं त्याला कव्हरेज आहे. कारण आपण जो पुट विकलाय तो 24,700चा तो विकलाय, तो इथं ह्या लेवलचा पुट विकलाय आणि त्या लेवलला मार्केट आलं तर आपण फ्युचर लॉंग करणार आहे. यासाठीच मी गणित सांगितलं आणि 89 पॉईंट हे आपले होणार आहेत. आता तुम्हाला अजून एक डीप सिक्रेट सांगायचं म्हणलं ना तर ह्या गोष्टी ऑब्झर्वेशनच्या आहेत. या तुम्हाला कुठे डेटावर अशा कुठला AI अल्गो तुम्हाला नाही सांगणार या. हे बघा, ही एक लेवल आहे 24,800. ही एक हायर साईडची लेवल आहे 25,133. आता तुम्ही याचा हाय आणि लो मार्क केला ना, हा कुठेतरी ना याचा सेंटर येणार 24,950 वगैरे. आणि 2 दिवस एवढी मोठी डीप मुवमेंट करून आहे ना मार्केट इथं क्लोज झालंय. आता उद्या परवाचा दिवस त्यांनी साईडवेज काढला ना, पुन्हा ते 25,000च्या एक्सपायरीला क्लोज करायला रिकामे. तर ही जी गणित आहे ना, हे जे मॅजिक आहे ना, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता हा डेटा उद्याच्या डेटला जर मार्केट कन्सोलिडेट करत राहिलं ना, आता हे 11 लाख आहेत, ठीक आहे, हे 22 लाख आहेत, इथे 26 लाख आहेत. एवढ्या मोठ्या पोझिशन्स हे FIs आणि प्रो कशा पद्धतीने जिरवतील ना, याचं तुम्हाला मी लाईव्ह डेमो तुम्हाला एक्सपायरीला दाखवेल. हे ना मेजॉरिटी ऑफ टाइम हा जो सेंटर पॉइंट आहे ना याचा लो आणि हाय, हे असं जे ज्यावेळी मोठं हे झालं, आता हे काय आहे? हे इथेच का क्लोजिंग होणार आहे? मार्केट सेंटिमेंट डाऊन आहे, तू खाली ट्रेड कर, इथेच राहा. तुला वाटते मार्केट पॉझिटिव्ह जाणार आहे, इथून पॉझिटिव्ह गेला इकडेच तू क्लोज हो. इथे काय आहे? हा का सेंटर पॉइंट तुम्हाला पाहिजे? हा एक इथे बघू शकाल तुम्ही, हा एक डॉट लेवल आहे 12-12.5च्या आसपास, ठीक आहे. पुन्हा 12-12.5च्या आसपास ती लेवल तुम्हाला हे करायला, आणि क्लोजिंग पण त्या ठिकाणी झालेली. तर हे असं काय होतंय? हे असं बऱ्याच वेळा घडतंय मित्रांनो, हे आजचं नाहीये. हे रिटेलरला कसे लुटायचं, आणि रिटेलर 1-2 दिवसाचा विचार करतो. आज लॉंग केला की पुन्हा ते हे कसं करता येईल. ओव्हरऑल OI जो आहे तो आज निगेटिव्ह साईडलाच प्ले करत होता, पण फार मोठा सिग्निफिकन्स नाहीये, कारण 29 लाखाचा OI 25,000वर नथिंग आहे, ठीक आहे. म्हणजे नथिंग होता आजच्या दिवसासाठी. फार व्हॉल्यूम जरी नसलं तरी जो एक काय त्याला बोलूया आपण, एक पॅटर्न डेव्हलप झाला, एक जे स्ट्रक्चर बघायला मिळाले ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि उद्याचा दिवस हा थोडासा साईडवेज म्हणायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी उद्याच्या दिवसाला आपण एक थोडासा कन्सोलिडेशनच पकडू. त्याचा गेम मी तुम्हाला सांगितलाय. आणि हे जे आहे कन्सोलिडेशन, हे आपल्याला कशा अर्थाने प्ले आउट होईल त्यासाठीचं मी तुम्हाला गणित एक्सपायरीला दाखवेल. आत्ताच साठीचं जे गणित आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण पुट शॉर्ट का केला होता आणि काय प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी आहे जी आपल्याला लॉंग टर्म मध्ये पैसे बनवून देईल. तर मित्रांनो, ती स्ट्रॅटेजी आपण हे करणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला आस्क आहे माझी की 200 सबस्क्रायबर जर कंप्लीट झाले की मी ते तुम्हाला हे करणार आहे. तर आपल्या चॅनलवर हार्डली 10 सबस्क्रायबर अजून कमी पडतायत, तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा. डीप नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, आणि अशाच डीप नॉलेजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो करा. थँक्यू मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.